नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत वैशाली निलेश जगताप हे कुटुंब आहे. यांना 11 वर्षानंतर 2 जुळे पुत्ररत्न प्राप्त झालेले आहेत. त्यांनी या अगोदर बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं, पण त्यांना कुठेच यश आलं नाही. हा जो त्यांचा प्रवास आहे, अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंतचा हा कसा झाला हे आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया. दादा, आपलं नाव पत्ता सांगा सुरुवातीला. हॅलो, मी निलेश गोपाळराव जगताप, राहणार शेलगाव देशमुख, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील आहे. आणि मला माझे काका माहिती कशी कळेल तुम्हाला? माझे काका असतात इथे औरंगाबादला, जीवन देशमुख म्हणून. त्यांनी मला या हॉस्पिटलची माहिती दिली आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की तू एक वेळेस मी आणि मम्मी हॉस्पिटलला भेट दे. तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस तुम्ही 11 वर्षांनी बाबा झाले असं कळलं? तुमची पहिली प्रतिक्रिया कशी होती? बाबा झाले तर असं वाटते की आपण विश्व काहीतरी निर्माण केलेलं आहे. बरोबर आहे. आणि दोन्ही मुलं झाले, जुळे झाले. आणि दोन्ही मुलं जुळे झालेले आणि खूप आता डबल मला खूप मस्त वाटू राहिलं, छान वाटू राहिलं, आनंद द्विगुणित झाला. आनंद द्विगुणित झालेला. ताई, कसं वाटतंय 11 वर्षात तुम्ही आई झाला, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, कसं वाटतंय? माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. 11 वर्षानंतर मातृत्वाचं मला म्हणजे हे मिळालेलं आहे तुमचं जीवन बी पूर्ण झालं आणि माझं जीवन आयुष्यात मी काहीतरी असं कमवल्यासारखं वाटत आहे मला. आधी कसं वाटत होतं त्यावेळेस तुम्हाला आई नव्हता, तुम्ही आई बाळ नव्हती नव्हता? त्यावेळी मला असं खूप नाराज वाटत होतो आणि खूप म्हणजे मला असं कशातच इंटरेस्ट वगैरे काहीच नव्हता, कोणत्याच कामात नाही आणि कशातच नाही. कसं बऱ्याच वेळा महिलांना खूप ऐकावं लागतं, टोमणे ऐकावं लागतात, नातेवाईकाचे, शेजारी पाजारचे. खूप वेळेस असं होतं की त्यांना वेगळं ठेवलं जातं, त्यांना बांधवटे आहे, बाळ होत नाही. आणि खूप म्हणजे कुठे गेले तर असं एका बाजूनी बसून लोकांचे बाळ पाहून आपल्याला खूप असं दुःख वाटत होतं. आता पूर्ण आनंद आहे. आता परिपूर्ण आनंद घेतलेला आहे मी मातृत्वाचा. बरोबर. सर, तुम्ही सांगा, तुम्ही या अगोदर बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं, कसं तुमचा प्रवास झाला, इथवर कसे? आम्ही म्हणजे 10 वर्ष खूप प्रयत्न केले, असं सोडून दिलं होतं, निराश झालो होतो. मध्ये 2 वर्ष आम्ही कुठेच गेलेलो नाही. नंतर हा ऍड्रेस मिळाला आणि आम्हाला खूप चांगला वाटलं आणि आम्हाला गुणही आला आणि जीवनामध्ये खूप आनंद व्यक्त. सरांचे आभार कसे करतात? सरांचे आभार म्हणजे आम्हाला सर देवासारखे मिळाले आणि देवरूपी सर म्हणजे आम्हाला साक्षात. सरांची ट्रीटमेंट पूर्ण, हॉस्पिटल स्टाफ कसा वाटला? हॉस्पिटलचा स्टाफ तर चांगलाच वाटला आणि त्यांनी आम्हाला खूप म्हणजे सहकार्य दिलं आणि सरांचं मार्गदर्शन, सल्ला आणि ट्रीटमेंट ही योग्य मिळाली. बरोबर. सरांचे खूप आभार. सरांचे खूप आभार. शेवटी मित्रांनो, मी आणि माझ्या परिवाराच्या वतीनं कुटुंबाला खूप शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्यावर त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ते इतर गरजू पेशंटला आपल्या हॉस्पिटलची, सरांच्या ट्रीटमेंटची माहिती देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद.